झी 24 तास एक पाऊल पुढे। दिव्याखाली अंधार या म्हणीची तंतोतंत प्रचिती देणारा एक प्रकार पुण्यामध्ये पुढे आलाय। समाज कल्याण विभागाच्या आयुक्तांच्या कार्यालय आवारात याच विभागामार्फत हॉस्टेल चालवलं जातं। मात्र या हॉस्टेलची आजची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। या विरोधात हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांनी आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। समाज कल्याण विभागाच्या आयुक्तांचं हे कार्यालय, याच इमारतीच्या अगदी मागे असलेलं हे संत ज्ञानेश्वर वसतिगृह। परंतु या वसतिगृहाची अवस्था पाहण्यासारखी आहे। हे आहे वसतिगृहातील विद्यार्थ्यांचं बाथरूम। इथल्या अवस्थेवरून इथं कोणी अंघोळ करण्याची शक्यताच नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना हॉस्टेलच्या आवारात पत्र्याच्या या शेडखाली अंघोळ उरकावी लागते। सर्वत्र पाणी आणि दुर्गंधीने भरलेला हा मनोरंजन कक्ष। इथल्या टीव्ही आणि मनोरंजनाची इतर साधनं गायब आहेत। विद्यार्थ्यांना कचरा टाकण्याची सोय कुठंच नाही आणि टाकलेला कचरा उचलण्याची व्यवस्थाही नाही। धूळ खात पडलेली आणि जाळ्या जळमट चढलेली ही व्यायामशाळा। विद्यार्थ्यांच्या रूमची स्थिती तर भयंकर आहे। लोंबकळत असलेले विजेचे बोर्ड, इलेक्ट्रिक वायरी भिंती सोडून हवेत लटकतायत। एवढ्या गैरसोयी सहन करूनही विद्यार्थी हॉस्टेलमध्ये शांतपणे राहत होते। मात्र मेस ठेकेदारानं काही विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि विद्यार्थी रस्त्यावर आले। टॉयलेट एक महिना साफ होत नाहीत। त्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजे आमच्या मेस चालकाचा, याने आमच्या मित्रांशी त्याविषयी गैरवर्तन केले, त्यांना मारहाण केली आहे। याबद्दल त्याला काहीतरी शिक्षा झालीच पाहिजे। आणि लायब्ररी पण सर एक वर्ष ओपन होत नाही। ते बोलतात की पुस्तकं तुम्ही आणा, बिल द्या आणि मग आम्ही तुम्हाला पैसे देतो। ते पैसे पण सर 8-8 महिने भेटत नाही। समाज कल्याण विभागाच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना 37 प्रकारच्या सुविधा पुरवल्या जाव्यात। इथं मात्र यापैकी कशाचाच पत्ता नाही। आता या सर्व सुविधा मिळेपर्यंत आणि मेसच्या ठेकेदारांवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय विद्यार्थी संघटनांनी घेतलाय। त्या महाराष्ट्राच्या सरकारच्या GR प्रमाणे ज्या ज्या सुविधा वसतिगृहाला दिलेल्या आहेत, 39 सुविधा आहेत। त्या सुविधापैकी एकही सुविधा यांनी पुरवलेली नाही आहेत। त्या सगळ्या सुविधा या जोपर्यंत करत नाही तोपर्यंत महाराष्ट्र विद्यार्थी सेना समाज कल्याणला विविध निदर्शनं करत राहणार आणि या सगळ्या जेवढ्या हक्काच्या सुविधा आहेत त्या त्यांना पूर्ण केल्याशिवाय महाराष्ट्र विद्यार्थी सेना थांबणार नाही। समाज कल्याण आयुक्तांच्या कार्यालयासमोर विद्यार्थी 2 दिवसांपासून आंदोलन करतायत। मात्र त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळच नाही। समाज कल्याण विभागाच्या या हॉस्टेलची आणखीन एक विशेष बाब आहे, ती म्हणजे हे हॉस्टेल मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। या विद्यार्थ्यांना सोयीसुविधा देण्यासाठी निधीची कमतरता आहे असंही नाही। त्यामुळे समाज कल्याण आयुक्तांच्या कार्यालयाच्या आवारात असलेल्या या हॉस्टेलमध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जर अशी वागणूक मिळत असेल तर या विभागाच्या राज्यभरातील इतर हॉस्टेलबाबत कल्पना न केलेली बरी। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरचा, नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।